नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. ढालगाव जिल्हा परिषदेच्या आखाड्यात पैलवान नितीन आमुने शड्डू ठोकणार. ढालगाव गटाच्या रणांगणात लोकसेवेचा पैलवान उतरणार. राजकारणाच्या आखाड्यात अनेक पैलवान उतरतात, पण माणुसकी आणि न्याय या दोन महत्त्वाच्या दावांमुळे तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेले पैलवान नितीन भाऊ आमुने यांनी आता थेट ढालगाव जिल्हा परिषद गटाच्या मैदानात उतरावे अशी मागणी जनतेच्या कुस्त्यांमधून पुढे येत आहे. गेल्या 2 दिवसापासून घाटमात्याच्या वाड्या वस्त्या आणि ढालगाव पंचायत समिती गणाचे कार्यकर्ते संजय काका पाटील यांच्याकडे इच्छेचा दंड घेऊन गेले आणि भाऊला उमेदवारीचा गोंडा बांधावा अशी गळ घातली. भाऊंचे सामाजिक कार्य म्हणजे अन्यायाला दिलेला धोबी पछाड आणि गरिबाला दिलेला आधार होय, अशी चर्चा सध्या ढालगावच्या चौकाचौकात आहे. माजी खासदार संजय काका पाटील आणि युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले भाऊ अनेकदा न्यायदेवतेच्या दरबारात सामान्यांचा आवाज घेऊन धावून गेले आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेचा गड जिंकण्यासाठी त्यांनी जनतेची ढाल व्हावे असा आग्रह धरला जात आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व जर या निवडणुकीत उतरले तर ढालगाव गटाची लढाई अधिक रोमहर्षक होईल, यात शंका नाही. सेवा आणि समर्पण या 2 महत्त्वाच्या कुस्तींच्या डावांनी जनतेचे मन जिंकलेल्या पैलवानांचे पुढचे पाऊल काय असेल याकडे आता संपूर्ण ढालगाव गटाचे डोळे लागले आहेत. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.